शेतकरी बांधवांनो, 28 ऑक्टोबरला इथं आपण मागे एक व्हिडिओ काढलेला या प्लॉटमध्ये शेतीनिष्ठ शेतकरी तथा कारखान्याचे नॅचरल शुगरचे संचालक श्री बालाजी तट साहेबांचा हा प्लॉट आहे. तर बघा, ही जी काही रोप लागवड जी आहे CO 8632 हा प्लॉट आहे आणि 10 ऑक्टोबर 2024 ची ही लागवड आहे. तर आता आम्ही जे आहे ते फील्डमध्ये फिरताना पाहतोय, कम्पॅरेटिव्ह करतोय. तर ह्याच्या आधी सुद्धा काही जे आहे ते काही शेतकऱ्यांचे जे आहे ते प्लॉट आहेत. तर तिथलं जी काही म्हणजे पानांची जी काही ही रुंदी आहे, पानाची साईज आहे, हा जो काही मुख्य कोंब आहे जेठा, त्याची साईज आहे. आता इथं अक्षरशः ह्या काही ठिकाणी जे आहे ते आता कांडी धरलेली आहे. आणि फुटवे जर बघितले आपण 1 2 3 4 5 6 7 मुख्य 8 असे उत्कृष्ट असे फुटव्याचं जे आहे ते इथं नियोजन झालेलं आणि हा अशा पद्धतीचा प्लॉट. तर कशा पद्धतीनं ह्यांनी इथं जे आहे ते नियोजन केलेलं आहे किंवा खत व्यवस्थापन केल्याच्या नंतर जे काही केलेल्या आळवण्या आहेत, तर आणि पुढचं काय नियोजन आहे तर ती जी आहे ते आपण माहिती घेऊ. तर साहेब, आता आपण 28 तारखेला खत इथं जे आहे ते तुम्ही माती आड केलं होतं. तर त्याच्यानंतर काय काय आळवण्या तुम्ही केल्या होत्या आणि कुठल्या केल्या होत्या आणि काय प्रमाणात वापरल्या होत्या प्रति एकर प्रमाणे? आता सुरुवातीला बघा, आपण एक साधारणतः 5 ते 6 दिवसाच्या नंतर रोप लागवड झाल्याच्या नंतर ह्युमिक ऍसिड हो आणि 1261 एकरी साधारणतः अर्धा किलो ह्युमिक ऍसिड आणि 2.5 किलो 1261 अशा प्रमाणे 300 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून आपण साधारणतः 50 ml एका झाडाला रोपाला पडावं अशा प्रमाणे ड्रेचिंग केली. आणि साधारणतः एक 7 ते 8 दिवसाच्या नंतर म्हणजे पहिली आळवणी झाल्यानंतर दुसरी आळवणी आपल्या वसंत ऊर्जेची तशाच प्रमाणात 300 लिटर पाण्यामध्ये 1 लिटर वसंत ऊर्जा एकरी अशा प्रमाणात त्याची ड्रेचिंग केली. आणि दुसरं त्याच्यानंतर एक 15 दिवसानं 15 ते 17 दिवसानं आपण खत टाकला 28-24 अमोनियम सल्फेट आणि ते कोळप्याच्या साहाय्यानं बुजून घेतला. ती माती आड झाला. ते माती आड झाल्यानंतर मग आपलं रेग्युलर पाणी दिलं. पाणी ठिबकच्या साहाय्यानं किती वेळ चालवता तुम्ही ठिबक? ते साधारणतः दिवसातून एक तास ओके, दररोज 1 तास अशा प्रमाणे ठिबक चालू आहे. वापसा कंडिशन जेणेकरून राहावी अशा पद्धतीत चालू आहे. आता जवळपास पहिले खुरपणी झाली. तर आज ऊसाला लावून साधारणतः एक 35 दिवस झाले असतील. तर 35 दिवसामध्ये 4 कुठं 5 कुठं 6 असा फुटवा निघालेला आहे. सरासरी 6-7 फुटवे दिसलेले आहेत आणि उत्कृष्ट अशी वाढ जी आहे ते दिसत आहे. तण व्यवस्थापनासाठी तणनाशक घेतलं होतं ना. सुरुवातीच्या स्टेजला साधारणतः एक लागवडीनंतर 20व्या दिवशी 23-24 दिवसाच्या नंतर 2,4-D आणि शंकर घेतलं होतं. मेट्रिब्युझिन अधिक 2,4-D. आणि आता जे आहे ते महिलांच्या साह्यानं जे आहे ते खुरपणी जे आहे ते करतोय. कुठंतरी जिथं एखादी फुलारकी जी काही दिसत आहे तर किंवा असं जे काही आतमधलं जे काही राहिलेलं आहे नंतर आलेलं, तर त्याचं तण व्यवस्थापन जे आहे ते महिलांच्या माध्यमातून करताय. आता पुढचं नियोजन काय आहे इथं? आता साधारणतः एक 5 ते 6 दिवसामध्ये थोडासा फुटवा पण मोठा होईल. तर पहिली फवारणी घ्यावा असा विचार आहे. तर पहिल्या फवारणीमध्ये 6BA 4 ग्रॅम आणि तुमचं कॅच मिक्स हे साधारणतः पर पंपाला 50 ते 60 ग्रॅम अशा प्रमाणे एकरी ते एक 200 ग्राम मायक्रोन्यूटन, 4 ग्रॅम 6BA आणि 13-40-13 एक 400 ग्रॅम अशा पद्धतीनं 1 एकरचा फवारणीमधून घ्यावा असा विचार आहे, नियोजन आहे. आणि आता हा जो काही हे दिसतोय जेठा जो आहे तो मोठा होतोय किंवा, तर त्याचं कसं काय नियोजन करणार आहेत तुम्ही? नाही, आता साधारणतः हे जेठा मोडण्याचं एक 10 ते 12 दिवसात प्लॅनिंग आहे. म्हणजे फुटवे बघून नंतर नियोजन करणार आहेत. आधी सरसकट पूर्ण फील्ड बघून व्यवस्थित एकदा आपल्याला अपेक्षित जी काही म्हणजे टिलरची संख्या आहे आणि त्याप्रमाणे मग जेठ्याचं नियोजन जे आहे ते करणार आहे. आता बघा ना, साधारणतः 35 दिवस झाले. पण त्याचं जे मेन जे आहे सुंदर त्याचा म्हणजे पोत आहे. म्हणजे एक 10 ते 12 दिवसांना मोडायची सुद्धा इच्छा होणार नाही. पानांची रुंदी जबरदस्त आहे
हो, आणि फुटवा उत्कृष्ट आहे आणि जेठा पण एकदम असा दमदार असा जेठा दिसतोय. आणि हे नॅचरल शुगरच्या माध्यमातून देण्यात आलेली जी काही रोप आहेत, अनुदानित रोप, तर त्या माध्यमातून साहेबांनी इथं जी आहे ती लागवड केलेली आहे.